नमस्कार, मी रवीना अमर कचरे, सरपंच ग्रामपंचायत असंगाव। आज 23 जून रोजी जागतिक एकल महिला दिनानिमित्त आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांचाच आपण इथे सन्मान करणार आहोत। त्या दिनानिमित्त त्यांना आपण थोडं आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने सन्मानित करणार आहोत। त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला आपले ग्रामसेवक उदय शेळके सर देतील। नमस्कार, ग्रामपंचायत असंगाव ग्रामपंचायत अधिकारी उदय शेळके। आपल्या ग्रामपंचायतीमध्ये शासनाने काल परिपत्रक पाठवल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये ज्या विधवा महिला आहेत त्यांना एकल महिला म्हणून उद्देशनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी गावामध्ये प्रचार प्रसिद्धी करायची आहे आणि आपल्या ज्या गावामधल्या ज्या विधवा आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचे। तर कालच परिपत्रक आल्याने आपल्याने मोठ्या स्वरूपात काही कार्यक्रम आजच्या दिवशी करता येत नाही, पण आपण येत्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम ठेवून आपल्या गावातील जेवढ्या पण विधवा महिला आहेत त्यांना एकल महिला म्हणून उद्देशून आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणे प्रचार प्रसिद्धी करून ज्या विधवा महिलांना एकल महिला म्हणून आपण जे आता शासनाने सांगितलं त्या दृष्टिकोनातून आपण अंमलबजावणी करणार आहोत। आणि प्राथमिक स्वरूपात आज आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या कर्मचारी आहेत, ज्या विधवा आहेत, तर त्यांचा आपण या ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने माननीय सरपंच रवीना कचरेताई यांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करीत आहोत आणि एकल दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देत आहोत। या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच तसेच आपले ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी चंदे हे उपस्थित, तसेच आपल्या महिला प्रतिनिधी म्हणून आपल्या सैनिताई या देखील उपस्थित आहेत। या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीच्या एकल महिला म्हणून ज्या कर्मचारी आहेत डोंगरेवहिनी यांचा या ठिकाणी सन्मान ग्रामपंचायत वतीने करीत आहोत। तसंच आपल्या ठिकाणी भेडेवहिनी यांचा सन्मान या ठिकाणी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीदादा चंदे यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही करत आहोत। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। या ठिकाणी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी केली त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने दीपक चंदे न्यूज रिपोर्टर यांचा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद।